नमस्कार मित्रांनो, जय बाळूमामा. जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. कुंभ राशीच्या सर्व श्रोत्यांनो, तुमच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. 12 जुलै ते 24 जुलै हा कालावधी तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडवून आणणारा ठरू शकतो. अनेक दिवसापासून मनात असलेली योजना, करिअर मध्ये नवीन संधी, आर्थिक नियोजन, कुटुंबातील वातावरण आणि वैयक्तिक प्रगती यामध्ये सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता आहे. काही जणांना नवीन जबाबदारी स्वीकारायला लागू शकतात, तर काहींना नवीन मार्गाची निवडणीची प्रेरणा मिळू शकते. या काळात तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळण्यास पुढे जाणाऱ्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. त्याच वेळी संयम, शिस्त आणि योग्य निर्णय या विशेष महत्त्व असेल. हा व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत करिअर आणि नोकरी, व्यवसायातील नवीन संधी, आर्थिक स्थिती, प्रेम आणि विवाह, कुटुंब, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, संतांची उपदेशातून मिळणारी प्रेरणा, आरोग्य, दिवस, शुभ दिवस, आध्यात्मिक आणि उपाय व विशेष मार्गदर्शन. महत्वाची सूचना: राशी भविष्य हे वैद्यकीय ज्योतिषावर आधारित सामान्य मार्गदर्शक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार परिणाम वेगळे असू शकतात. ग्रहस्थीचा प्रभाव: या कालावधीत तुमच्याकडे घेतलेले विचारपूर्वक निर्णय पुढील काळासाठी उपयुक्त ठरू शकतात. घाई गडबडीमध्ये निर्णय घेण्यापेक्षा संयमाने शांततेने परिस्थिती समजून घेणे अधिक लाभदायक ठरेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. नवीन शिक्षणाची तयारी ठेवा. काही अनुभव तुम्हाला अधिक व प्रेरक बनू शकतात. करिअर आणि नोकरी: नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या श्रोत्यांनो, व्यक्तींना वरिष्ठाकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर नवीन संधीची माहिती मिळू शकते. मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबी तपासून घ्या. कार्यालयात सहकार्याची सामान्य ठेवणे आणि शांततेपणे काम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक किंवा नवीन कामाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. जुन्या व्यवहारात गती मिळू शकतात. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांची सल्ला घ्या. भागीदारातील व्यवहार पारदर्शक ठेवा. आर्थिक स्थिती: या काळात उत्पन्नाचे काही नवीन मार्ग समोर येऊ शकतात. खर्चाचे नियोजन केल्यास आर्थिक धैर्य वाढण्यास मदत होईल. बचतीवर भर द्या. अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक निर्णय घेताना संयम बाळगा. कुटुंब आणि नातेसंबंध: घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक राहू शकते. कुटुंबातील सदस्य संवाद वाढेल. आई वडिलांचा आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी प्रेरणा ठरू शकते. त्यांच्या अनुभवांचा आदर केल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतात. संतांच्या उपदेशातून प्रेरणा: भारतीय संत परंपरेत नेहमी सत्य, सेवा, नम्रता आणि परिश्रम या संदेश दिला आहे. आज या काळात संतांचे विचार वाचणे, नामस्मरण करणे किंवा आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना करणे यामध्ये मानसिक शांतता मिळू शकतात. संतांचा उपदेश आपल्याला योग्य मार्गावर राहण्याची प्रेरणा देतो. राग, मत्सर, अहंकार यापासून दूर राहून चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा. प्रेम आणि वैवाहिक जीवन: जोडीदारासोबत प्रामाणिक संवाद ठेवा. एकमेकांना भावना समजून घेतल्यास नाते अधिक दृढ होऊ शकते. अविवाहित व्यक्ती नवीन ओळखी घेऊ शकतात. मात्र कोणतेही निर्णय घाईघाईत घेऊ नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवा. वेळेचे योग्य नियोजन करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे नियमित सरावावर भर द्या. गुरुजनांचा मार्गदर्शन स्वीकारा. आत्मविश्वास वाढू शकतो. 12 जुलै ते 24 जुलै या कालावधीत शरीरापेक्षा मनाला जास्त श्रीमंती गरज भासू शकते. कामाचा तणाव, जबाबदाऱ्या आणि सततच्या धावपळी यामुळे थकवा जाणू शकतो. म्हणून वेळेवर झोप घ्या, संतुलित आहार घ्या आणि रोज थोडा वेळ चालणे, योग किंवा
प्राणायामासाठी द्या, सकारात्मक विचार ठेवा आणि मानसिक ऊर्जा वाढेल. जर जुने आजार असेल तर उपचार नियमित सुरू ठेवा. कोणताही त्रास वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रवासाची योग्य या काळात काहींना कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणामुळे प्रवास करावा लागू शकतो. प्रवासातून आवश्यक नियोजन करा. धार्मिक स्थानांना भेट देण्याची संधी मिळाल्यास मनाला समाधान मिळू शकते. अशा प्रवासातून नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक जीवन समाजात तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. नवीन लोकांशी ओळख वाढेल आणि काही संपर्क भविष्यात करिअर किंवा व्यवसायासाठी उपयुक्त ठरू शकतात. तथापि कोणत्याही अफवा किंवा विश्वास ठेवू नका. निर्णय नेहमी सत्य, माहिती व आधारावर घ्या. संतांचे आशीर्वाद व आई-वडिलांचे महत्त्व. या काळात आई-वडिलांचा आदर किंवा त्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी मानसिक बळ ठरू शकतात. त्यांच्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन अनेक अडचणी सोडण्यास मदत करू शकते. संतांचे संदेश नेहमी प्रेम, सेवा, संयम आणि सदाचाराचा असतो. रोज काही मिनिटे नामस्मरण, प्रार्थना किंवा ध्यान केल्याने मन अधिक शांत राहू शकते. आर्थिक नियोजन अचानक काही खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे उत्पन्न खर्च समतोल राखा. बचतीला प्राधान्य द्या. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती तपासा. आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. शुभ दिवस या कालावधीत बुधवार, गुरुवार आणि शनिवार हे दिवस काही महत्त्वाच्या कामासाठी अनुकूल ठरू शकतात. शुभ रंग निळा, आकाशी आणि पांढरा हे रंग सकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. महत्त्वाच्या दिवशी या रंगाचा वापर करण्याचा विचार करू शकतात. शुभ अंक 4, 8 आणि 11 हे अंक काही निर्णयाची प्रेरणादायी ठरू शकतात. कोणत्या गोष्टी टाळाव्यात? रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. कोणत्याही कागदपत्रावर न वाचता स्वाक्षरी करू नका. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नकारात्मक लोकांपासून शक्य तितके दूर राहा. संदेश: कुंभ राशीच्या व्यक्तींनो, दूरदृष्टी, नवीन विचार आणि समाज हिताच्या भावनेसाठी ओळखल्या जातात. हा काळ तुमच्या स्वतःवर अधिक विश्वास ठेवण्याची संधी देऊ शकतो. आई-वडिलांचा आशीर्वाद, संतांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत त्यामुळे जीवनात अनेक अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळू शकते. दिवस नव्या आशेने सुरू करा आणि सकारात्मकतेने पुढे चला. मित्रांनो, हा होता 12 ते 24 जुलै 2026 या कालावधीत कुंभ राशीच्या संपूर्ण राशी भविष्य. मित्रांनो, कालावधी विशेष ग्रहयोग, करिअर आणि व्यवसायातील संभाव्य संधी, महत्त्वाची सावधगिरी, आध्यात्मिक उपाय आणि समरोपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच राशी भविष्य व आध्यात्मिक विषयक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. जय स्वामी समर्थ. धन्यवाद.